इथे येणार सर्व्हिसेसमध्ये गेलो, रिटर्नमध्ये गेलो, ॲन्युअल रिटर्नमध्ये गेलो. ॲन्युअल रिटर्न तेवीस चोवीसचा अजून आलेलं नाही. 22-23चा भरून झालेला आहे. कधी भरला जातो? 22-23 मार्च संपला तेव्हा पुढे पहिले इन्कम टॅक्स रिटर्न फाईलवर होतं आणि 31 डिसेंबरला GSR 9 होतं. 22-23चं आपलं करून झालं. यामध्ये GSR 9 आहे. तर ज्यावेळेस GSTR 1 भरला होता, 1 ज्यावेळेस भरला होता तेव्हा 1मध्ये GSTR 1मध्ये B2B सप्लाय होता, B2C होता, टॅक्सवर सप्लाय होता, एक्झाम सप्लाय होता. आउटवर्ड सप्लायची इन्फॉर्मेशन 2 कॉलममध्ये येते. एकामध्ये अशी माहिती येते की ज्यामध्ये टॅक्स कलेक्ट करून भरायचा किंवा जर एक्सपोर्ट करतोय, सेलमध्ये सप्लाय करतोय आणि LUT नाही आहे तर IGST पहिले जमा करा, मग रिफंड द्या. तर जिथे कुठे टॅक्स जमा करण्याची वेळ येते, तसं का मी इनवर्ड सप्लाय घेतला म्हणजे रिसिपियंट मला टॅक्स द्यायचा आहे, टॅक्स जमा करायचा. गव्हर्नमेंटकडे कुठलाही टॅक्स जमा करायचा जो जमा होतो 3B मध्ये. आउटवर्ड सप्लाय रिपोर्ट होतो GSTR 1मध्ये. ती इन्फॉर्मेशन डिटेल्स ऑफ ॲडव्हान्स. ओके, इनवर्ड म्हणजे परचेस केलं ज्यावर टॅक्स द्यायचा आहे. आउटवर्ड सप्लाय इज मेड ड्युरिंग द फिनान्शियल इयर. याची विच टॅक्स इज, जिथे टॅक्स पेबल आहे गव्हर्नमेंटला टॅक्सपेअरला कुठल्याही प्रकारे पहिले टॅक्स जमा करायचा. तर जमा करण्याविषयी टॅक्सची जी माहिती ती इकडे या कॉलममध्ये. ओके, डिटेल्स ऑफ ॲडव्हान्स. तर ॲडव्हान्सचा कॉलम रिपोर्ट कुठे झाला आहे? GSTR 1मध्ये रिपोर्ट झाला आहे. तिकडनं ॲडव्हान्सची माहिती इकडे येते. इनवर्ड सप्लाय हा रिपोर्ट कुठे होतो? फक्त 3B. रिपोर्ट 1D मध्ये रिपोर्ट होतो. इथनं अमाऊंट इथे येतो. या अमाऊंट ऑटो पॉप्युलेट झालेले आहेत. जिकडे दिसतंय अमाऊंट सिस्टम कॅल्क्युलेटेड अमाऊंट आणि सिस्टम कॅल्क्युलेटेड. जर ही अमाऊंट बदलली जाऊ शकते. जर इथे जास्त अमाऊंट मला देणं होतं पण मी रिपोर्ट केली नव्हती GSTR 1मध्ये आणि 3B टॅक्स जमा केला नव्हता तर ॲज अ टॅक्सपेअर मी इथे अमाऊंट वाढवू शकतो. मग अमाऊंट वाढवली पण टॅक्स भरायचा. इथे काय होतं GSTR 9मध्ये गव्हर्नमेंटला काय देणं तुम्ही द्या पण ITC रिफंड घ्यायचा राहून गेला ती प्रोसिजर इथे होती. मग टॅक्स द्यायचा पण आहे मला माहिती आहे, मी 3B देईन ना. मग इथे घ्यायला द्यायचा 3B देईन. 3B जो भरेन मी ऑक्टोबरचा भरेन, नोव्हेंबर, डिसेंबरला भरेन, जानेवारीला भरेन, त्यात देईन. त्यात कोणी दिला पण असेल. समजा मला एप्रिल टू मार्च कुठला टॅक्स जमा करणं राहून गेलं होतं, एखादा इनवॉइस बनवता राहून गेलं हे लक्षात आलं आणि मी एप्रिल मे जूनमध्ये तो टॅक्सचा इनवॉइस बनवला आणि तो टॅक्स जमा केला गव्हर्नमेंटकडे. इनवॉइस बनवला होता पण तो रेकॉर्ड करणं राहून गेलं. जे लोक मॅन्युअली अकाउंटिंग करतात त्यांच्याकडे असं होतं, काही इनवॉइस कॅन्सल होतात. आता एखादा इनवॉइस कॅन्सल करायचा राहून गेला किंवा कॅन्सल नव्हता पण तो कॅन्सल म्हणून रेकॉर्ड केला गेला. नंतर कळलं रे हा इनवॉइस आपण टॅक्स कलेक्ट केला आहे, हा भरायचा आहे. जर ही घटना फिनान्शियल इयरमध्ये कधी घडली असेल तर समजा मला एप्रिलला टॅक्स भरायला बाकी आहे हे जूनला कळलं तर मी जूनला जमा करेन. पण जर मला एका फिनान्शियल इयरमधला टॅक्स मी नेक्स्ट इयरमध्ये भरला असेल तर ते याच्यामध्ये इफेक्ट येणार नाही. मी हे काय सांगतोय की समजा मी EV बनवलं, तो मालही गेला पण तो माल गेला तर बहुतेक EV ते कॅन्सल झालं, तो माल पाठवायचा नाही. अशी चुकीची किंवा काय होतं असं की प्रॉपर टेम्परेचर मेंटेन झालं नाही, काही गुड्सला मेंटेन करायला लागतं तर तो माल परत येईल, नका पाठवा. मग ते बिल बनलं आहे, सगळं तयारी झालेली आहे, कॅन्सल करा, तो कॅन्सल होतो. माझ्याकडे एक डिस्ट्रीब्युटर आहे असा की बऱ्याच वेळा त्याचा माल काय होतो, तो सगळं भरायला घेतो आणि मग त्याचं प्रॉपर टेम्परेचर नाही लक्षात येतं की हा आता पाठवून उपयोग नाही, परत येईल माल. उतरवा, उद्या पाठवू, टेम्परेचर मेंटेन करा. मग ते परत तो माल उतरवतात, परत तो फ्रीजरमध्ये ठेवतात, त्याचं टेम्परेचर वाढवतात, प्रॉपर करतात आणि मग नेक्स्ट डे पाठवतात.
मग तो इनव्हॉइसही कॅन्सल होतो, ते EV बिल पण कॅन्सल होतं, सगळं गडबड होती. आणि किंवा असं आहे की कॅन्सल करायचा होता, पण मग समोरची पार्टी बोलली आम्हाला अर्जन्सी आहे, तुम्ही पाठवा माल, आम्ही घेऊ. पाठवलं, टेम्परेचर प्रॉपर होतं, पण ते बोलले आम्ही मेंटेन करू, आम्ही घेऊ पुढे, तुम्ही माल पाठवा, मला माल पाहिजे. टेम्परेचर मेंटेन असं करणं थोडं कमी येण्यात आलेलं आहे आम्हाला. असं काही झालं असेल तर मग पुढच्या वेळेला तो इन्व्हॉइस दाखवला गेला नाही, पेमेंटची वेळ आली 3 महिन्यांनी. ही घटना घडली मार्चमध्ये. मेमध्ये तो म्हणतो की इन्व्हॉइस दाखवला नाही, पेमेंट मिळणार नाही, GSTचे पेमेंट मिळणार नाही, पेमेंट अडकवलं. मग दाखवा रे, मग तो दाखवला. आता अशी अमाऊंट जर तिथे B2B मध्ये रेकॉर्ड तिथे कळतं की B2B मध्ये एक इन्व्हॉइस डेट टाकली जी अगोदरच्या महिन्याची होती, पण ते B2C असेल ते कळतच नाही. ती अमाऊंट त्यामध्ये ऍड केली गेली, टॅक्स भरला गेला, संपला विषय. त्यामुळे शक्यतो इथे जे आलेलं आहे, जे दाखवलंय ते बरोबर आहे. जो टॅक्स मला या वर्षाला भरायचा होता तो मी नेक्स्ट इयरमध्ये भरलाय, इंटरेस्ट पण भरलाय, सगळं भरलंय. त्यामुळे शक्यतोवर याच्यामध्ये कोण भरायला जात नाही. जे काय डिफॉल्ट झालाय तो मग नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा कधी कळलाय तेव्हा तो GST 1ला रिपोर्ट होतो आणि मग तो GST 3 भरला तो टॅक्स. त्यामुळे इथे शक्यतोवर त्यांनी फ्रीडम ठेवलंय की तुम्ही बदलू शकता, दाखवू शकता. मी का सांगू 6-8 महिने हा GST नाही येईपर्यंत, तर मला कळलंय माझी चूक. आता जर का ह्यात पण कसं होतं की इन्कम टॅक्सचं ऑडिट चाललंय, काही लोकांचं इंटरनल ऑडिट असतं, त्या लोकांचं नसतं. इंटरनल ऑडिटमध्ये कळलं इमिजिएटली का हवी ती चूक सुधारणा होते. पण जे इन्कम टॅक्सच्या ऑडिट पॉईंट ऑफ व्ह्यू डॉक्युमेंट चेक करतात, रेकॉर्ड चेक करतात, आपली ट्रान्झॅक्शन्स चेक करतात, त्यांना तेव्हा तरी कळलं असेल त्यांनी काय करावं, GST 9 भरावं म्हणून एक ऑप्शन ठेवला आहे. पण शक्यतोवर कोण आणखी 2 महिने इंटरेस्ट का वाढू, मला जर इन्कम टॅक्स ऑडिट करताना कळलंय का चुका झाल्यात, भरून टाका तिकडे. जो टर्नओव्हर आपण दाखवतोय इन्कम टॅक्सला त्यात अमाऊंट काय भरायचे राहून गेले, बँकेत आलेत पैसे, कळले एक पैसे आलेत पण अमाऊंट कमी दाखवले गेले, B2C कमी दाखवले गेले, दाखवून टाका. हे पैसे बँकेत आले, दाखवलेच पाहिजे. मग त्यांनी त्या फिल्मीत दाखवले तो विषय संपतो. म्हणजे जर तुम्ही चेक कराल की टर्नओव्हर तिकडे काय नाही इकडे काय, GST 9C मध्ये काय होतं की इन्कम टॅक्सचा टर्नओव्हर किती आहे त्याप्रमाणे GSTचा टर्नओव्हर काय दाखवला याची त्याचं रिपोर्टिंग करायला सांगितलं जातं. आणि नॉर्मली कसं होतं की कुठे कुठे कशा प्रकारे आपण गव्हर्नमेंटला काय कळवतोय आणि गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंटचे लोक काय ॲनालिसिस करणार आहेत हे कंप्लायन्स करायला माहिती असतं. समजा मी इन्कम टॅक्स ऑडिट करतो, GSTचं ऑडिट करतो, GSTचा 9C9 भरतो आणि जर मी त्याच्यामध्ये जो व्यक्ती हा बिझनेस करतो तो जर प्रॉपर अमाऊंट रिपोर्ट करत नाही आणि जर त्याच्या क्लायंटला नोटिसा आल्या तर त्याचं काम कमी. मार्केटला कळतं रे, याला खूप नोटीस येतात, हा बरोबर कामं करत नाही, याचा स्टाफ बरोबर कामं करत नाही. त्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या कशा रिपोर्ट करायचा हेच कौशल्य त्या लोकांचं असतं. बरोबर आहे ना. तुम्ही एक लक्षात द्या, मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम असतो, एखाद्या मुलगी घरामध्ये गव्हासारखी राहते, तिला अशी दाखवतात का, तिला व्यवस्थित सजवतात किंवा बुडी बारीला जाऊ नये, चांगले व्यवस्थित कपडे घाल, दागिने घाल, जेणेकरून मुलगा तिला बघायला आलेला आहे तिला पसंत करेल. हे एक नॅचरल आहे, ह्यात काही चुकीचं काही नाही. तसं हे जेव्हा रिपोर्ट आपल्याला दाखवायचे आहेत कशाला दाखवा, इन्कम टॅक्सला 2 लाख इकडे 1 लाख, GST काय दाखवलंय तेच दाखवा इन्कम टॅक्सला. इन्कम टॅक्सचं पण असं कोण येऊन ऑडिट करणार नाही, इन्कम टॅक्सचे अधिकारी GSTचे पण सगळ्यांचं ऑडिट करणार नाही. तर जी माहिती GSTच्या पोर्टलला गेलेली आहे तोच आपला टर्नओव्हर इन्कम टॅक्स आहे असंच दाखवायचं. दाखले म्हणून 1.25 लाखाची कोण आला उडाला तर कळेल काय मोठी, पण कोण बघायला येणार आहे. शक्यता किती ऑडिट होण्याची. GST डिपार्टमेंटकडनं गव्हर्नमेंटकडनं एखाद्याचे अकाउंट रेकॉर्ड चेक करणं किंवा रेड पडणं त्याच्यावरती इन्कम टॅक्सची किंवा कुठली पण शक्यता किती, 1000मध्ये 10,000मध्ये 1. पण आपणच कशाला करायचं हा बाई मुझे मार, काय दाखवायचं. जे एका ऑथॉरिटीला दाखवलं गेलंय सगळ्या ऑथॉरिटीला एकच दाखवायचं. पहिले काय होतं, काय संबंधच नव्हता वॅटचा आणि एक्साईज आणि वॅटचा आणि सर्व्हिस टॅक्सचा, तो काही दाखवायचे, तर काही दाखवायचे.
बँकेमध्ये वेगळा टर्नओव्हर, इन्कम टॅक्सला वेगळा टर्नओव्हर, वॅटला वेगळा टर्नओव्हर, काही दाखवलं, काही क्रॉस लिंकच नव्हती, आधार पॅन लिंक नव्हतं, काही कुठेच काय कनेक्शन नव्हतं. हे गव्हर्नमेंटला कळलं. आता सगळ्या गोष्टी लिंक झाल्या, जीएसटी पोर्टल आणखी इन्कम टॅक्स पोर्टल लिंक झाल्या. आता कोण रिस्क घेईल? जोपर्यंत पकडला जात नाही तोपर्यंत काही करा, कोण पकडणार आहे, कोणाला कळतंय? आता कळलं की हे कळतं. लोक बँकेमध्ये 4 अकाउंट काढायचे, 2 अकाउंटमध्ये ब्लॅकचा पैसा घ्यायचे, 2 अकाउंटमध्ये व्हाईटचा पैसा घ्यायचे. आता लिंक झालं तर कोण करत नाही नसतं. आता वेगळ्या व्यक्तीच्या नावाने करतात, आपल्याच नावावर करत नाही. हे सगळं होणार बघा. ज्याला कर चुकली करतो हे सगळं करणार, हे सगळं केलं रिपोर्टिंग, पण ह्याचा खरोखर उपयोग किती होतो? ह्यात दिलं की तुम्ही जीएसटी 1ला जे भरलंय टोटल सगळे इकडे येणार आहे. P2B किती आहे, जी रिपोर्ट कुठे केलं आहे, जीएसटी 1मध्ये. तुमचा जीएसटी 1 क्लिअर असेल तर माहिती आहे की B2C कुठे दिसतो, तीच टोटल इथे आणून टाकली जाते. B2B रजिस्टर पर्सनला इथे आणून टाकले जाते. जिकडे झिरो सप्लाय केला आहे, एक्सेप्ट सप्लाय टू सेल, सेलचा वेगळा कॉलम दिला आहे, ते इकडे येईल. डीम एक्सपोर्ट इकडे येईल. ॲडव्हान्स आहे, इन्व्हर्ट सप्लाय ज्याच्यावरती RCM टॅक्स भरला आहे ती अमाऊंट इथे येईल. ही 3Bतनं आलेली, बाकीच्या या जीएसटी 1मधनं आलं. तिकडे टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करण्याची रिपोर्टिंग केली गेली 1ला किंवा 3Bला, तिथनं ऑटोमॅटिक या अमाऊंट इथे झालेली आहे. यामध्ये आम्ही काही बदल करत नाही, हे आहे ॲग्री ठेवतो. हात लावायचं यायला काही गरजच नाही. काही चुकी ते भरलंच नाही, आम्ही चुकी ते भरतच नाही कधी. पद्धतशीर भरलेलं आहे, प्रॉपर भरलेलं आहे, ते प्रॉपर भरलेलं आहे, त्यामुळे त्या व्हॅल्यू इथे आलेले आहेत. आणि जर काही इथे काय वेगळं काय आलेलं आहे तर ती मग जीएसटी पोर्टलची चूक आहे, आमची चूक नाही. चुकीचं वेगळं इथे येऊ शकत नाही, त्यामुळे आउटपुट टॅक्सला काही चेंज करायचा संबंधच नाही. इथे खाली आलंय झिरो रेट सप्लाय असेल, LUT बॉन्ड असेल, मग इथे टॅक्स भरायचा नाही, त्यामुळे टॅक्सच्या कॉलममध्ये काहीच येत नाही. चेंजमध्ये सप्लाय केला विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स, म्हणजे LUT किंवा बॉन्ड आहे. मी असा आउटवर्ड सप्लाय केला आहे ज्यावर रेसिपियंट टॅक्स भरणार आहे. आउटवर्ड सप्लाय ऑन विच टॅक्स टू बी पेड बाय रेसिपियंट. एक्झाम नील रिलेटेड नॉन GST. एकूण अमाऊंट किती आली इकडे, क्रेडिट नोट इश्यू केला, बाकीची अमाऊंट एवढी अमाऊंट आली. झालं काय याच्यामध्ये जीएसटी 1 जर क्लिअर असेल तर इथे जे तिकडचे व्हॅल्यू त्याच इकडे येतात, आणि 3Bतला रिव्हर्स चार्जची व्हॅल्यू पण इथे ऑटो पॉप्युलेट होते. हे झालं आउटपुट टॅक्स. हे पुढचं आहे पिरियड ऑफ ITC. ITC मध्ये काय इकडे ही जी अमाऊंट आहे ना, ही जी अमाऊंट मला दिसते, ही अमाऊंट, हे ITC अमाऊंट, ही लॉक आहे बघा. ओके, ही अमाऊंट लॉक आहे. आता मी जरा परत काय करतो, जीएसटी 1 तुम्हाला 3B काढून दाखवतो. 1 दाखवायची गरज नाही ना. तर ही जी अमाऊंट आली इकडे, ही अमाऊंट आली. आता ही अमाऊंट इथे जी येते ऑल अदर ITC मध्ये, या अमाऊंटमध्ये इनवॉइस प्लस डेबिट नोट मायनस क्रेडिट नोट असायला पाहिजे की नको. ओके, रिव्हर्सल हा वेगळा कन्सेप्ट आहे. या कॉमन पोर्टलने काय केलं, काही महिने असे गेलेत की ज्यामध्ये जेव्हा ऑटो पॉकेट हे करायला लागले, ते ऑटो पॉकेट अशा प्रकारे करायला लागले की ही जी अमाऊंट आहे ही क्रेडिट नोट जे आहेत त्या इथे अदरमध्ये खाली खाली दाखवायला लागली. आणि तिकडे जीएसटी 9ला काय होतं, तिकडे ऑल अदर ITC मध्ये जी अमाऊंट येते ती अमाऊंट तो ही दाखवतो. ऑल अदर ITC मध्ये जी अमाऊंट दिसते ना इकडे, म्हणजे ह्या ज्या 1 2 3 4 5 अमाऊंट मिळून जी अमाऊंट आहे, म्हणजे हे
4A मध्ये जी अमाऊंट येते ती 4A ची अमाऊंट ॲक्च्युअलमध्ये मी काय केलं आहे, ITC अवेल केलं 4A मधला. पण 4A मध्ये ही अदरमध्ये जर त्यांनी क्रेडिट नोट टाकली तर GSR 9ला काय म्हणतो, मी 4A मध्ये हा ITC घेतलाय. तर याच्यामध्ये 181 आहे, यात समजा माझे 2 लाख दाखवले इकडे, समजलं का, इकडे 2 लाख दाखवले, तर मी 2 लाखाचा ITC नाही घेतला ना, मी 81 घेतलाय. GSR 9ला 2 लाख अमाऊंट येते आणि इथे 19,000 खाली आहेत, ते तो विचारात घेत नाही. आणि तो म्हणतो की तुम्ही तिकडे ऑटो कॉल्क्युलेट जी अमाऊंट करतो ती ही करतो, खाली त्यांनी क्रेडिट नोट इथे दाखवल्यात काही महिन्यामध्ये, काही पिरियडमध्ये, काही कालावधीमध्ये. त्यामुळे माझा ITC गडबड होतो. आत्ता असं होत नाही, त्यांनी सुधारणा केली आता मागच्या वर्षीपासून, की हे काय केलं, वरच क्रेडिट नोट वजा करून दाखवायला लागले. कारण GSR 9ला ती अमाऊंट जाते जी क्रेडिट नोट वजा करून केली होती. पण अगोदर ते क्रेडिट नोट या अदर कॉलममध्ये दाखवत होते ITC रिव्हर्सलमध्ये. ITC रिव्हर्सल वेगळा विषय, क्रेडिट नोट, इनवॉइस आणि सप्लिमेंटरी इनवॉइस हे मिळून काय होते, टॅक्स अवेल होते. मग इनवॉइस प्लस डेबिट नोट मायनस क्रेडिट नोट पाहिजे सप्लायरच्या रिसिपियंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. जो ITC मला घ्यायचा आहे त्यामध्ये जर का मला टॅक्स वाढवला आहे कोणी, सप्लायरनी, तर मग सप्लायरकडे डेबिट नोट आहे, माझ्याकडे क्रेडिट नोट आहे. मी टॅक्स त्यांनी वाढवला, मी भरला, म्हणजे काय होईल, इकडे इनवॉइस प्लस क्रेडिट नोट मायनस डेबिट नोट. सप्लायर जेव्हा भरतो त्यावेळेस तो कसा भरतो, की इनवॉइस प्लस वाढलेला टॅक्स डेबिट नोट आणि वजा कमी झालेला टॅक्स क्रेडिट नोट. तेच उलटं काय होतं, रिसिपियंटला इनवॉइस मायनस डेबिट नोट प्लस क्रेडिट नोट. आणि टॅक्स डेबिट नोटनी वाढला आहे सप्लायरकडनं, मला कमी, माझा ITC वाढेल. ती अमाऊंट बरोबर इथे यायला पाहिजे होती ऑदर ITCमध्ये, ती अमाऊंट ते खाली दाखवत होते. हा एक इश्यू झाला आहे. आता यावर्षीपासून तो चेंज झाला आहे, तर बरोबर होईल. तुम्ही अगोदरचं काय बघाल त्यात तुम्हाला ते बघायला लागेल की थ्रीबीत कुठे दाखवलं गेलं. नॉर्मली डिस्ट्रीब्युटरला वगैरे कसं असतं, त्यांना दर महिन्याला क्रेडिट नोट तर माझ्याकडे 100-200 येतात, एवढं टप्पे येतात, त्यांना खूप फरक पडतो. तर इथे जी अमाऊंट आली 21-25 ही अशी अमाऊंट होती त्याच्यामध्ये क्रेडिट नोट घेतल्या नव्हत्या. आता क्रेडिट नोट जर मी अवेल केलेला ITC जो आहे तो माझ्याकडे एवढाच आहे, 21,13,000 एवढाच आहे. तर मी तिकडे का लिहू 21,25,000? प्रॉब्लेम असा आहे, मी कसं लिहू, आणि हे तर मला चेंज करता येत नाही. वरती जी अमाऊंट दिलेली आहे त्याचा ब्रेकअप खाली द्यायचा, की ह्यातले इनपुट किती, कॅपिटल गुड्स किती, इनपुट सर्व्हिस किती, इनवर्ड सप्लाईज अदर दॅन इम्पोर्ट आणि इनवर्ड सप्लाईज लायबल टू रिव्हर्स चार्ज बट इन्क्लूड सर्व्हिसेस रिसिव्ड फ्रॉम सेल्स. हे नाही आहे, हे सगळं खाली घेतलं आहे, हे खाली घेतलं. ओके, आता ह्या टॅक्सपेअरला हे काही संबंधित नव्हतं, तो इम्पोर्ट करत नाही, तो इनवर्ड सप्लाय टू लायबल रिव्हर्स चार्ज त्याकडे नाही, बट इन्क्लूड सर्व्हिसेस सेल्सकडून नाही. इथे काय इनवर्ड सप्लाय इनपुटचा किती आहे, यातली एक क्रेडिट नोट घेतली नव्हती, ती विचार केला तर 456,000. ओके, मग इथे काय दिलं की एवढा ITC आम्ही इनपुटने घेतला, आम्ही आमचा रिपोर्ट करतो, तुम्ही पोर्टलला काय पण द्या. म्हणजे इथेच काय झालं, ही अमाऊंट डिफरन्स का आला इकडे, कारण की ती अमाऊंट जर इथे टाकली गेली 21-25, ही अमाऊंट जी आहे ना इकडची, ती अमाऊंट काय होते, ती अमाऊंट इथे ऑटोमॅटिक येते. म्हणजे इकडे माझी 21-25 येईल. बघा मी काय म्हणतोय, जो GSR 2A आहे त्या 2A काय होतं, ITC किती अवेल करायचं, इनवॉइस मायनस जो टॅक्स माझा कमी झाला, म्हणजे डेबिट नोट. परचेसला काय होतं, डेबिट नोट, सप्लायरची क्रेडिट नोट आहे, माझी रिसिप्टची डेबिट नोट, डेबिट नोट वजा करून 2A ची व्हॅल्यू 21-11 आहे. कळलं,
21-11 टुवेत तुमचा घ्यायचा होता आणि खाली मी दिला 21-25, खलास ना, मग आणखीन त्रास. हिशोब काय डायरेक्ट तुम्ही बोलाल टुवेत तुमचा 21,11,000 होता आणि तुम्ही 21-13 कसा घेतला, 21-25 दिला तर आणखीन प्रॉब्लेम. म्हणजे इलिजिबल ITC 21,11,000 असताना 21,25,000 तुम्ही ITC अवेल केलेला आहे. म्हणजे सरसकट दिसतंय, समोर दिसतंय की 14,000 रुपये तुम्ही ITC जास्त अवेल केला आहे. तुम्ही 2 वर्षानंतर जेव्हा याची स्क्रुटिनी कराल त्यावेळेस त्याचा मग इंटरेस्ट पेनल्टी सकट पाठवाल, बरोबर आहे ना. त्यामुळे काय केलं गेलं, इकडे टाकतानाच 21-13 टाकला. मग ह्याच्यावरती काय करायचं, याच्यावर युट्यूबवरती बऱ्याच लोकांनी व्हिडिओ टाकले किंवा हे असं झालेलं आहे मिसकम्युनिकेशन पोर्टलचं, त्याचं आपल्याला त्याचं नुकसान भरायला लागतं. GSR 9 काय करायचं, नाही आपण तो आकडा त्याला ह्याच्यात नाही, तिकडनं आकडा उचलतो ना जो आपण ITC अवेल केला आहे, तो आपण जेवढा अवेल केला आहे तेवढा तिथे टाका. किंवा जर सिबिल भरतानाच काल बोलले सिबिल भरतानाच पोर्टल त्याला खाली टाकतोय, तुम्ही वर टाकून घ्या. ऑटो पॉकेट चुकीचं होतंय. GSR 9ला प्रॉब्लेम येणार नंतर आपल्याला. काय लोकांनी ते अगोदरच केलं, काय लोकांनी तेव्हा नाही केलं पण नंतर केलं की मला एवढाच माझा ITC मी अवेल एवढाच केला, मी का तो एक्स्ट्रा क्लेम मान्य करू, मला मान्यच नाही तो क्लेम. थोडं कळलं, हा इशू कळला. आता खाली बघा हे 831 जे आहेत ना, म्हणजे हे एवढे आलेत माझे 2A मध्ये, त्यातले 831 मी पुढच्या वर्षामध्ये घे, म्हणजे 2A मध्ये आले या वर्षीच्या 22-23च्या, पण ITC अवेल केला 23-24 मध्ये. म्हणजे तुमचं म्हणणं असं होईल की 21-11 आले आणि 21-13 तुम्ही बोलताय, त्यातले पण तुम्ही 800 पुढच्या वर्षी घेतले. म्हणजे तुम्ही इकडे 21-13 हा डिफरन्स प्लस 831 हा तुम्ही जास्त ITC अवेल केलाय. मी बोलीन नाही. बघा काय होतं, जसे इथे 831 पुढे घेतलेत तसे मागच्या वर्षी 21-22 मधला पण ITC मी यावर्षी घेतलाय. म्हणजे हा 21-11 मधला 831 सोडून यावर्षीचा घेतलाय आणि जो डिफरन्स आहे तो मी मागच्या वर्षी काय केला होता, 2A आला होता पण उशिरा आला. सप्लायरने GSR 1 उशिरा फाईल केला, त्यामुळे तो अवेल केलाय 22-23. त्यामुळे कुठलाही डिफॉल्ट नाही आहे, ITC डिफॉल्ट नाही. इलिजिबल ITCच होता पण इलिजिबल 22-23चा ITC मी 21-22चा 22-23 मध्ये घेतलेला आहे, कळलं. आणि प्रॉब्लेम काय होतो की हा दाखवला इकडे तसा तिकडे दाखवला गेला नसेल तर किती अमाऊंट त्या महिन्याच्या वर्षी इथे घेतले गेले हे कळत नाही. काही वर्षी गव्हर्नमेंटनी काय कॉलम तुम्ही काय भरले चालते म्हणून सोडले होते. आता हे जसं भरता येतं की या वर्षीचा पुढच्या वर्षी घेतला, तसा मागच्या वर्षीचा या वर्षी घेतला, हा इथे कॉलम पाहिजे ना, तो नाही, तो नाही इकडे. म्हणजे मी इथे सरळ टाकला असतं की किती ITC होता जो माझा 21-22चा होता जो मी इथे घेतलाय, जर इथे टाकला असतं तर ते क्लिअर झालं असतं. आता ही अमाऊंट इथे मायनस दाखवते एवढी अमाऊंट, म्हणजे हे काय कळतं की एवढा ITC एक्स्ट्रा अवेल केलाय असा अर्थ होतो. आणि हा 6,043 जो आहे, आता इथे बघा इथे काही याचं दाखवत नाही कारण हा 6,043 जो आहे तो ITC होता पण तो अवेल नाही केला. अवेल नाही केला तर याचं काय केलं, इकडे रिव्हर्सल आहे. इथे बघा इथे अमाऊंट टाकली ती की इथे जर ITC रिव्हर्सल तो रिव्हर्स केलाय का, त्याची अमाऊंट इथे टाकली असती. यातली कुठली नाही आहे ती 37, 39 ह्यातला रिव्हर्सल नाही, तर तो काय रिव्हर्सल नव्हता, इलिजिबल ITC होता पण त्याचा ITC आम्हाला घ्यायचा नव्हता. तो एक्सपेन्स म्हणून क्लेम केला किंवा असेटमध्ये ॲड केला. आलं लक्षात. समजा कम्प्युटर आहे तर कम्प्युटर काय कॅपिटल ॲसेट आहे. जर का तो कॅपिटल गुड्स घेतला आहे तर त्याचा 5 वर्ष वापर झाला पाहिजे. मला माहिती आहे कम्प्युटर 2 वर्षच वापरायचं. काय बँकांची वगैरे पॉलिसी असते की कम्प्युटर 2 वर्ष वापरा, 3 वर्ष वापरा, मग ते स्क्रॅपमध्ये काढा, दुसरे नवीन घ्या. हा प्रॉब्लेम येता कामा नये. अनइंटरप्टेड आपलं काम झालं पाहिजे. फ्लो चाललं आहे, प्रॉब्लेम येतात, नाही झालं पाहिजे.
त्या लाईफ त्यांचं लाईफ त्यांच्यामध्ये लाईफ 3 वर्ष कम्प्युटर 3 वर्ष, कारण तुम्ही ज्या प्रकारे वापरला तो कम्प्युटर जास्त काळ वापरायचं नाही. ज्यांना माहिती आहे की आपल्याला मग RTC रिव्हर्स करायला लागेल, नकोच तो RTC कॉस्टमध्ये ॲड करा, त्यावर डिप्रिशन घ्या, ठीक आहे. मग तसा RTC तो नाही घेतला म्हणून मग खाली काय झालं, तेवढी अमाऊंट RTC रिव्हर्स ही अमाऊंटमध्ये आली आणि मग फायनल नेट RTC अवेलेबल किती आहे एवढा. ओके, या प्रकारे केलं गेलं. आता हे जे दिलेलं आहे इकडे आपण जो RTC रिव्हर्स करतो त्यामध्ये काय होतं, ब्रेकअप येत नाही. 42चा किती, 43चा किती, 17/5चा किती, हा ब्रेकअप इकडे जायचा. जो रिव्हर्स तिकडे केलेलाच आहे त्याचा ब्रेकअप इकडे जायचा. आलं लक्षात. बस हेच मेजर 4 कॉलम आहे. 9 मध्ये हे कळतं, त्यातनं हे कळतं की जो टॅक्स भरायला आला होता, टॅक्स पेबल जो होता तो RTC मधनं किती भरला आहे, कॅशमधनं किती भरला आहे, म्हणजे प्रपोर्शनल कॅश किती भरायला पाहिजे एक अंदाज लावता येतो. की एखादा डिस्ट्रीब्युटर आहे त्याला एखादी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी 10% 12% मार्जिन देते, तर त्याने अपेक्षित आहे की एक ठराविक अमाऊंट कॅशमध्ये भरणार. मग तो का भरत नाही कॅशमध्ये, मग ते बघता येतं की त्यांनी जो RTC अवेल केला आहे त्याच्याकडे त्यांनी कॅपिटल गुड्सचा RTC किती घेतला आहे, कॅपिटल गुड्सचा RTC काय घेतला आहे का ते तिथे टाकायचं. म्हणजे मग कळतं त्यांनी काय मशिनरी घेतल्या, मग ते बघता येतं की त्याच्या किती अमाऊंट त्यांनी दाखवली आहे, किती मशीन घेतल्यात. म्हणजे एखाद्याचं इन्स्पेक्शन करण्यापूर्वी हा सगळा डेटा गव्हर्नमेंटकडे आहे, तो ते कलेक्ट करून तो बघून मग तुमच्याकडे कॅपिटल गुड दाखवा किती आहे. तुम्ही एवढा RTC घेतला कॅपिटल गुड्सचा 3-4 वर्षामध्ये, तुम्ही कॅशमध्ये पैसे भरत नाही, क्रेडिट नाही भरता, आपण कॅपिटल गुड बघायचे, इन्स्पेक्शनला आलं बस तेवढं दाखवा, तेवढंच काम आहे. म्हणजे असे लोक, आता एखादी मशिनरी घेतली, विचारायला बोला तू मशिनरी घेतो नाही, काम कर, नाही मशिनरी घेतली, हे काय होईल, मला RTC घेते, विचारायचा रजिस्टर आहे आणि हा रजिस्टर आहे, तर ती मशिनरी तुमच्या कामाची आहे. ते काहीतरी बाबा ठीक आहे, ज्या मशिनरी तुमच्याकडे कामच नाही आहे ती मशीन तुमच्या नावाने घेऊन तुम्ही काय करणार आहात. म्हणजे रजिस्ट्रेशन कोड तिकडे टाकला जातो सप्लायरकडे, कुठली मशीन घेतली, तुमचा बिझनेस कुठला, तुम्ही मशीन घेता कुठली, हे काही योग्य नाही ना. कोणी कम्प्युटर घेतला की कम्प्युटर वापर लागतो सगळ्यांना, पण तुम्ही अशी मशीन घ्याल जी तुमच्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीमध्ये कामाचीच नाही. लोक अशा मशीन पण घेतात. अशी मशीन घ्या, बघ माझ्याकडे 4 मशीन आहेत, 5वी मशीन मित्राने घेतली, त्याचा बिझनेस अनरजिस्टर आहे, आपल्या नावाने दाखवा. म्हणजे असे पण लोक करतात RTC घेण्याकरता. असे मला एक कॉल येतात किंवा असं आमच्या वडिलांचा मित्र आहे, तो म्हणतो आमच्या नावावर मशीन घ्या, आम्हाला काय प्रॉब्लेम होईल का. त्यांना काहीतरी त्यांना GSTचा फायदा घ्यायचा आहे म्हणून तेवढा आमच्या नावावर घ्या. मग आम्हाला बोलले तुम्ही आम्हाला कॅश द्या, मी माझ्या अकाउंटवरून पेमेंट करतो, मशीन येईल तुमच्याकडे, तुम्ही इन्स्टॉल करा, वापरा, फक्त आमच्या नावाने. तर मग नावाला मशीन त्याच्याच नावावर राहणार आहे. मशीन म्हटलं जरी तुम्ही वापरली ना, पण ते आमचे संबंध चांगले आहेत, तर तुम्हाला काय त्रास नाही. त्यांनी मशीन घेतली, तुम्हाला दिली, असं ते तुम्ही बोलू शकता. तुम्हाला हे चालणार तर ठीक आहे, उद्या इन्क्वायरी झाली, इन्स्पेक्शन झालं, त्यांच्याकडे मशीन नाही, तर ते मशीन रेंटवर दिली असेल तर ते कुठल्या GST भाड्याला पण जमा करत नाही, हा त्रास त्यांना होईल. त्यामुळे कॅपिटल गुड्सचा कॉलम का दिला आहे, तर कॅपिटल गुड्स जेव्हा घेतली जातात त्यावेळेस कॅशमध्ये काही वर्ष पेमेंट होत नाही असं होऊ शकतं. क्रेडिटने सगळं टॅक्स जाईल, कॅश लागणार नाही. का हा सगळं क्रेडिटने करतोय, मग कॅपिटल गुड तिथे असले पाहिजे जीवच्या 9मध्ये, त्यांनी कॅपिटल गुड घेतलेले असले पाहिजे. आणि जर ते खूप जास्त प्रमाणात असतील तर असे खोटी बिलं दाखवत नाहीत कॅपिटल गुड्सचे, याचं इन्स्पेक्शन केलं जाऊ शकतं. हा कॉलम ही माहिती देतो की किती कॅशमध्ये भरले, पेड थ्रू कॅश, पेड थ्रू RTC किती अमाऊंट आहे. ही जी 3B मध्ये क्लेम केले ती इथे ऑटो पॉप्युलेट झालेली आहे, ती बदलता पण येत नाही, काय करता येत नाही.
टॅक्स पेएबल जास्त होता, इकडे भरा, दाखवा आणि मग भरा. ही अमाऊंट एडिट करता येते. ही अमाऊंट इथे 10-11 मध्ये जे RTC अवेल्ड फॉर द प्रिव्हियस इयर फिनान्शियल इयर, इथे अमाऊंट फक्त रिपोर्ट होतो, याचा काही फरक पडत नाही. 10-11 मध्ये काही जर टाकलं इकडे, 10-11 मध्ये सप्लाईज टॅक्स डिक्लेअर्ड थ्रू अमेंडमेंट, सप्लाईज टॅक्स रिड्यूस थ्रू अमेंडमेंट, पण टॅक्स भरला नाही. म्हणजे मी एखाद्याचा इनवॉइस 10 लाखाचा होता, तो 1 लाख दाखवला, अमेंडमेंट करून 10 लाख गेला, पण त्याचा टॅक्स नाही भरला, तर तो इथे भरता येतो. मग जशी ती ही अमाऊंट टाकली का मग पुढे जाऊन इथे 10-11चा काय टॅक्स देणं आहे, डिफरन्स टॅक्स पेड ऑन अकाउंट ऑफ 10-11. त्यामुळे हे पण नॉर्मली जे लोक प्रॅक्टिस करतात ते यात नाही भरत, राहायला भरायला तिकडे भरून घ्या, त्या आत तेबीचं भरून घ्या. अमेंडमेंट GSR 1 ला करा, तेबी टॅक्स भरा, हे GSR 9 ला काय नको. मग इथे काय कळणार डिपार्टमेंटला, आणि ते आपल्याला काय विचारणार, परत उत्तर देत बसा. त्या 1 मध्ये ते करणं सोयीस्कर असतं. डिमांड रिफंडचे पर्टिक्युलर इकडे येतील. रिसिप्ट पण कंपोजिशन टॅक्स पेअर ते रिपोर्ट करायचे. हे बरेचसे यातले कॉलम गव्हर्नमेंटने ऑप्शनलच केले होते की ही नाही बदलत आलेली, त्यामुळे ते बदलत गेले नसते. त्याची वाईज आउटवर्ड सप्लायची समरी टाकायला लागते, इनवर्डची टाकण्याची गरज नसते. त्यामुळे इथे काय येतं, हे येतं, हे जे आहे हे सगळं मॅन्युअल टाकायला लागतं. मी GSR 1 भरलं जरी असलं तरी ऑटोकॅप्ड होत नाही, इथे मॅन्युअल टाकायला लागतं. हे सगळं वेळ घालून आम्ही टाकलेलं आहे. खूप आहे, 4-5 तास पण लागतात, एवढे आयटम असतात डिस्ट्रीब्युटरकडे. योजनेनंतर हे टाकायला लागतं. कळलं? हे थांबू ना, बस नाही.